रस छंद असा लागला तुझ्यात जीवन तुझ्यात जीवन तुझ्यात जीवन तुझ्यात जीवन जय शिवराय, जय भीम भावनांनी बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा व्हिडिओ खूप खास आणि कडक झालेला आहे, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण रश्मिकावरती ट्रेंडिंग स्टेटस क्रिएट करणार आहोत। आणि आता तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला असेल, एकदम कडक व्हिडिओ झालेला आहे। आणि असा स्टेटस तुम्हाला पण बनवता असेल तुमच्या मोबाईलवरती तर व्हिडिओला पूर्ण बघा। आणि आजचा जो स्टेटस आहे आपण काइनमास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे। आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होईल ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता। पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावनांनी बहिणींना प्रॉब्लेम येतो, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज असतं ते सर्व काही मी इथं अपलोड करत असतो व्हिडिओच्या खाली लगेच। टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, का तुम्हाला टेलिग्रामची आयडी स्क्रीनवरती दिसत आहे। आणि जे मी काइनमास्टर यूज करतो बिना वॉटरमार्कवाला ते पण इथं वरती पिन करून ठेवलेलं आहे। यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली काइनमास्टरवरती जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी पण काही पर्सनली बोलायचं असेल तर तुम्ही सिम्पली आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता, लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये। आणि त्यावरती मी नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल कोणत्या येणार आहे त्याचा डेमो व्हिडिओ पण सगळ्यात आधी अपलोड करत असतो, तर नक्की फॉलो करा आणि मेसेज करा। आणि तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट, तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग रेटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊनच असतो, तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल। आणि सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही, ते फ्रीमध्ये असतं। तर खाली लाल कलरचं सबस्क्राईब बटन दिसत असेल त्यावरती क्लिक करून ऑलवरती डन करून ठेवायचं आहे। तर चला जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया। ओके, तर गाइज आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं। ओपन केल्याच्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि मधला 9.16 ही फुल स्क्रीन साईज सिलेक्ट करून घ्यायची आहे। साईज सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर असा काही इंटरफेस येऊन जाईल। तर सगळ्यात पहिले तुम्हाला एक बॅकग्राऊंड या व्हिडिओ यामध्ये ॲड करायचा आहे। सिम्पली आपण बॅकग्राऊंड व्हिडिओवरती जाऊ आणि बॅकग्राऊंड व्हिडिओ ॲड करून घेऊया, ठीक आहे। बॅकग्राऊंड व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर आपल्याला थोडंसं झूम करायचं आहे, बघू शकता याच्यावरती क्लिक करूया। कैची साईजच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि याला अशा प्रकारे झूम करायचं आहे, बघू शकता परफेक्टपणे झूम करून घ्यायचं आहे। झूम करून घेतल्याच्यानंतर इथं तुम्हाला डबल मायनस ऑप्शन जे असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर यावरती क्लिक करायचं आहे, 3 डॉटवरती जायचं आणि याचं एक डुप्लिकेट घेऊन टाकायचं, ठीक आहे। डुप्लिकेट घेतल्याच्यानंतर आपल्याला करायचं काही तर ऑडिओचा ऑप्शन दिसत असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। सगळ्यात पहिले आपल्याला तिथं ऑडिओ ॲड करायचा आहे, तर ज्या पण फोल्डरमध्ये आपला ऑडिओ असेल तो ऑडिओ आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। तर सिम्पली मी ज्या फोल्डरमध्ये ऑडिओ आहे तिथनं मी ऑडिओ सिलेक्ट करून घेतो। तर बघू शकता आपण ऑडिओ सिलेक्ट केलेला आहे। तर त्यानंतर आपल्याला याचा बीटनुसार जो समोरील पार्ट कट करून टाकायचा आहे। तर सिम्पली आपण एकदा ऐकून घेऊया आपली बीट कुठं सुरुवात होती। तर बघू शकता इथं बीट आपली सुरुवात होती, तर आपल्याला जवळपास 14 सेकंदापर्यंत यायचं आहे। आणि इथनं जे समोरील पार्ट आहे व्हिडिओचा कट करायचा, कैचीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि समोरील पार्ट कट करायचा। तर थोडंसं पुढं गेलेलं आहे, तर बघू शकता आपल्याला याला असं मागं सरकून घ्यायचं, ठीक आहे। बघू शकता या व्हिडिओवरती क्लिक करायचे आणि याला असं मागं सरकून घ्यायचं आहे, बघू शकता इथं बीटपर्यंत, ठीक आहे। त्यानंतर करायचं काय आहे, इथं आपल्याला व्हिडिओ चेक नंबर लिहायचं आहे। ह्या व्हिडिओ चेक नंबर लिहायचं आहे, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे। मीडियावरती गेल्याच्यानंतर इथनं तुम्हाला एक PNG मिळून जाईल रश्मिका नावाची, ती PNG तुम्हाला ॲड करायची। PNG ॲड झालेली आहे, हिला इथं खाली ब्लेंडिंगवरती येऊन हिला स्क्रीनवरती सोडायचं आहे। स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर PNGवरती क्लिक करायचं आणि हिला असं झूम करायचं, ठीक आहे। बघू शकता एवढं झूम करायचं आहे। झूम केल्याच्यानंतर इथं मधून बघीला एकदम परफेक्टपणे ॲड करायचं आहे। ॲड केल्याच्यानंतर हिची जी लेंथ आहे जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत घ्यायचं आहे। यावरती क्लिक करायचं आहे आणि इन ॲनिमेशनवरती येऊन तुम्हाला या इथं बघू शकता एवाल ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे, बघू शकता एवाल ॲनिमेशन यावरती आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। ॲड केल्याच्यानंतर आपल्याला पुढं करायचं काय, व्हिडिओ चेक नंबर लिहायचं आहे। व्हिडिओ चेक नंबरला आल्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला सेटिंगचा ऑप्शन दिलेला आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, एडिटिंगवरती यायचं आहे आणि वरली जी फोटो क्लिप्स आहे हिला तुम्हाला इतकं ठेवायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे एकदम परफेक्टपणे बघून घेऊ शकता। आणि एवढेच ठेवायचं आहे, तेव्हाच आपल्या बीटनुसार फोटो निघायला सुरुवात होती। आणि इथं खाली फिल स्क्रीन ऑप्शन जिथे असेल यावरती क्लिक करून ओके करायचं आहे। ओके केल्याच्यानंतर आपल्या व्हिडिओच्या पुढे यायचं आहे, पुढे आल्याच्यानंतर मीडियावर जायचं आहे आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमचे रश्मिकाचे फोटो असतील ते फोटो तुम्हाला ॲड करायचे। आणि जे काही फोटो मी व्हिडिओमध्ये यूज केलेले आहे ते सगळे फोटो तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करावं लागेल। मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावरतीच मी सगळे फोटो अपलोड करणार आहे। आणि डिस्क्रिप्शनमध्ये फक्त तुम्हाला मटेरियल मिळेल, इमेजेस मिळणार नाही। आणि तुम्हाला इमेजेस हवे असतील तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर मी आता इथनं काही फोटो ॲड करून घेतो। तर बघू शकता भावांनो मी फोटो ॲड केलेले आहे। फोटो ॲड केल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय,
एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं. इथं तुम्हाला क्लिक ग्राफिक्सवरती जायचं आहे. क्लिक ग्राफिक्सवरती गेल्याच्या नंतर इथं बघू शकता कॉलमी डीजेमध्ये यायचं आहे. कॉलमी डीजे हा इफेक्ट तुम्हाला बीट ॲप्लिकेशनमधून डाउनलोड करून घ्यायचा आहे. काइन मास्टरचा लोगो दिलेला आहे, त्यावरून तुम्ही डायरेक्ट इथं हा इफेक्ट डाउनलोड करू शकता. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला 4 नंबरचा जो इफेक्ट आहे सगळा याच्यावरती ॲड करायचा आहे. तर सिम्पली मी आता अशा प्रकारे हा इफेक्ट सगळ्या फोटोवरती ॲड करून घेतो आणि तुम्हाला पण अशाच प्रकारे फक्त आणि फक्त 4 नंबरचाच इफेक्ट तुम्हाला यावरती ॲड करायचा आहे. तेव्हाच तुमचा व्हिडिओ जो एकदम प्रोफेशनलपणे एडिटिंग दिसेल. कारण की हे जे आहे फोटो इथं बीटनुसार निघायला सुरुवात होतील. तर तुम्ही फक्त आणि फक्त 4 नंबरचाच इफेक्ट जो आहे सगळ्या याच्यावरती ॲड करा. दुसरा कोणता लावू नका, तर तुमचा व्हिडिओ चांगला दिसणार नाही. तुम्हाला दुसरा ॲड करायचा असेल तर करू शकता, तसं काही नाही. पण हा जो इफेक्ट आहे हा 4 नंबरचा हा एकदम बीटनुसार बीट जशी वाजती तसं इमेज निघत आहे. तर तुम्ही हाच इफेक्ट ॲड करा, माझं म्हणणं आहे. ठीक आहे. आणि तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल पण सबस्क्राईब करा. कारण की मी तुमच्यासाठी अशीच मराठीतून एडिटिंग घेऊन येत असतो आणि खूप सोप्या पद्धती आणि एकदम हळूमध्ये सांगित असतो की जेणेकरून तुम्हाला एडिटिंग एकदम परफेक्टपणे समजेल. डबल व्हिडिओ बघायची काही गरज पडणार नाही. तर त्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओ एकदम सोप्या पद्धतीत शिकवत असतो. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि सबस्क्राईब करायला काय पैसे वगैरे लागत नाही, ते तर तुम्हाला माहीतच असेल. फक्त खाली लाल कलरचं सबस्क्राईब नावाचं बटन आहे ना, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यावरती 3 ऑप्शन येईल. तर तुम्हाला ऑलवरती सिलेक्ट करून सोडून द्यायचं आहे. कारण की जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिले मिळायला पाहिजे. तुमच्या याच्या यूट्यूबच्या होमपेजवरती येईल किंवा तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल, मेसेज येईल मी व्हिडिओ अपलोड केल्यावरती. तर तुम्ही आपला तो व्हिडिओ पण सगळ्यात पहिले बघू शकता. तर त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही. आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा काही प्रॉब्लेम असतील किंवा कोणती स्टेप समजली नाही तर ती पण तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये कळवू शकता. तुम्हाला मी रिप्लाय लगेच देतो. आणि काही प्रॉब्लेम आला, कोणती स्टेप समजली नाही, तुम्हाला पर्सनली माझ्याशी बोलायचं असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामवरती पण मेसेज करू शकता. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावरती फॉलो करा आणि मेसेज पण करू शकता. तुमचं इंस्टाग्रामवरती मी लगेच रिप्लाय देत असतो. तर अशा प्रकारे तुम्हाला सगळ्या व्हिडिओवरती इफेक्ट जो आहे ॲड करून घ्यायचा आहे. तर मी आता सगळ्या व्हिडिओवरती ॲड करून घेतो. तर मी सगळ्या व्हिडिओवरती इफेक्ट ॲड केलेला आहे. त्यानंतर आपल्याला करायचं काय, जिथं आपले फोटो निघायला सुरुवात होती तिथे यायचं आहे. तिथं आल्याच्यानंतर बघू शकता लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्यानंतर इथनं तुम्हाला ते बॅक आलेलं आहे. लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल. तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. तर बघू शकता हा तो व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर इथं कैची साईडच्या ऑप्शन जायचं, याला फोटो स्क्रीन करायचं, बॅक यायचं आहे. इथं ऑडिओचा ऑप्शन दिसत असेल त्यावरती तुम्हाला क्लिक करून यावरती जो ऑडिओ ऑफ करायचा आहे आणि परत आपल्याला बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर इथं ब्लेंडिंग दिसत असेल त्यावरती तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. बघू शकता स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर हा इफेक्ट इथे ॲड होऊन जाईल. त्यानंतर आपल्याला परत लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्यानंतर आपल्याला आणखी एक व्हिडिओ मिळून जाईल. तर तो व्हिडिओ ॲड करायचा आहे. तर बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे. व्हिडिओने आपल्याला एक PNG ॲड करायची. त्याआधी ही PNG आपल्याला ॲड करायची. PNG ॲड झालेली आहे. PNG ॲड झाल्याच्यानंतर आपल्याला या PNGला असं झूम करायचं आहे. झूम केल्याच्यानंतर इथं थोडंसं अजून झूम करून घेऊया आणि इथं खाली ॲडजस्ट करायचं आहे. ठीक आहे, खाली ॲड करायचं आहे. खाली ॲड केल्याच्यानंतर लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथं तुम्हाला आणखीन एक काही PNG मिळून जाईल. बघू शकता ही रश्मिका ही PNG आपल्याला इथं ॲड करायची. ब्लेंडिंगवरती मला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर आपल्याला हिला असं झूम करायचं आहे. थोडंसं 1 मिनिट या PNGला इथं झूम करायचं आहे थोडंसं आणि इथं खाली ॲडजस्ट करायचं आहे. बघू शकता इथं ॲडजस्ट केल्याच्यानंतर इथं तुम्हाला इन ॲनिमेशनवरती यायचं आहे आणि पॉपअपचं ॲनिमेशन देऊन याचा जो स्पीड आहे जेवढा ठेवायचा आहे. ठीक आहे, बघू शकता 0.5 असा ठेवायचा आहे. आणि आता या दोन्हीची जी लेंथ आहे आपल्या शेवटपर्यंत घेऊन टाकायची, जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे याची जी लेंथ घेतल्याच्यानंतर आपल्याला परत व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे, लेअरवर जायचं आहे, मीडियावर जायचं आहे आणि इथं तुम्हाला एक बॉर्डर PNG मिळेल. ती बॉर्डर PNG ॲड करायची. बॉर्डर PNG ॲड झालेली हिला असं शेवटपर्यंत घेऊन टाकायचं व्हिडिओच्या. कैची साईडच्या ऑप्शन दोन्हीला फोटो स्क्रीन करायचं आहे. फोटो स्क्रीन केल्याच्यानंतर जिथं आपला डबल फोटो निघायला सुरुवात होती तिथे यायचं आहे. तिथं आल्याच्यानंतर आपल्याला परत लेअरवर जायचं आहे, मीडियावर जायचं आणि इथनं लास्ट एक व्हिडिओ आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. हा वाला तो व्हिडिओ आहे आणि याला पण आपल्याला असं झूम करायचं आहे. बघू शकता झूम केल्याच्यानंतर असं खाली सरकवायचं आहे आणि इथं ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. तर आपण ब्लेंडिंगवरती जायचं आहे, याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर हा व्हिडिओ ॲड होईल आणि यावरती जे ऑडिओ आहे तो आपल्याला ऑफ करायचा आहे. तर अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये थोडासा प्ले करून दाखवतो. आवाज फुल करतो. तुझ्यात जीवन
तर बघू शकता ना, हा व्हिडिओ थोडासा कमी आहे, यावरती क्लिक करायचं आहे, 3 डॉटवर जायचं नाही, एक डुप्लिकेट घ्यायचा आहे आणि तो डुप्लिकेट आपल्याला पुढे ॲडजस्ट करायचा आहे शेवटपर्यंत. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे गेलेला आहे शेवटपर्यंत. आता व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला. तुम्हाला लोगो वगैरे ॲड करायचा असेल तर लोगो पण ॲड करू शकता तुम्ही. आणि ह्या व्हिडिओला इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, नाही तर एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा असतं चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.